महाराष्ट्रात झालेला सर्वात भीषण अपघात. साल 1944 एप्रिल महिन्याची 14 तारीख. हिटलरच्या आत्महत्येला 2 आठवडे बाकी. दुपारचे 2 वाजले होते. एप्रिल महिना, त्यामुळे सूर्य आग ओकत होता. मुंबई बंदरात बरीच जहाजे उभी होती. दुसऱ्या महायुद्धाचा काळ असल्याने काही जहाजे नौसेनेची सुद्धा होती. या जहाजात एक मालवाहू जहाज सुद्धा होते, SS फोर्ट स्टॅकिन. 2 दिवस झाले तरी ते माल उतरण्याच्या प्रतीक्षेत उभे होते. फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडवरून निघालेले जहाज वाटेत स्पेन, इजिप्त आणि कराची मार्गे आले होते. जहाजात आधीच भरपूर कापूस, तेल, बॅरल, लाकूड, सोन्याचे बार आणि जवळपास 1400 टन स्फोटक दारूगोळा भरलेला होता. या जहाजातील प्रत्येक गोष्ट ज्वलनशील आहे. आता कापूस आणि तेल नको, हे शब्द कराचीत कॅप्टन AJ नाइस्मिथने उद्गारले होते. परंतु त्यावेळेस पंजाब आणि मुंबई दरम्यान रेल्वेने कापूस नेण्यास बंदी असल्याने फक्त समुद्र मार्ग हाच पर्याय होता. त्यामुळे तो माल जहाजात ठेवण्यात आलाच नाही आणि मुंबईत आणला गेला. अचानक बंदरावर गडबड सुरू झाली. जहाजातून धूर येत होता. अग्निशामक दल आणि जहाजांचे कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. बराच वेळ गेला तरी आग आटोक्यात येईना. धुरामुळे आगीचा उगम आणि कारण मिळेना. तब्बल 900 टन पाणी वापरून झाले, पण आगीने दाद दिली नाही. अख्ख्या जहाजावर ओतलेले पाणी अक्षरशः उकळू लागले. अखेर 3:45 वाजता कर्मचाऱ्यांना जहाज सोडून निघून यायला सांगितले गेले. त्यानंतर 15-20 मिनिटांनी ती आखरीत घटना घडली. एकदम मोठा स्फोट झाला आणि जहाजाचे 2 तुकडे झाले. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की तब्बल 12 किलोमीटर अंतरावर घरांच्या खिडक्या सुद्धा फुटल्या. अवकाशातून आगीचे गोळे बरसू लागले. कापसाच्या गोळ्यांनी पेट घेतला होता. जहाजाच्या 2 किमी परिघात सगळीकडे अग्नीचे तांडव सुरू झाले. काही क्षणातच जहाजात अजून एक स्फोट झाला आणि परिस्थिती आणखी बिघडली. शेजारी असलेल्या 11 बोटींनी जहाजांनी पेट घेतला. आकाशातून येणारे गोळे आता पूर्ण बंदर आणि बंदराच्या बाहेर असणाऱ्या कामगार वसाहतीवर बरसू लागले. स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की त्यांचा आवाज तब्बल 80 किलोमीटर अंतरावर ऐकू गेला. अंदाजे 800 ते 1300 लोक यात मृत्युमुखी पडले असावेत असा अंदाज आहे. यात जवळपास 250 बंदराचे कर्मचारी, 600 अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि बाकीचे सामान्य लोक होते. याशिवाय 2500च्या आसपास लोक जखमी झाले. 13 बोटी जळून खाक झाल्या. 50,000 टन माल सुद्धा नष्ट झाला. हजारो लोक बेघर झाले. मालाच्या नुकसानामुळे बऱ्याच कंपन्या देशोधडीला लागल्याने हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आग विझवायला 3 दिवस लागले. तसेच नंतर सर्व जळालेल्या वस्तू हलवायला 700 लोकांना 8 महिने लागले. यानंतर अनेक सुरक्षेचे उपाय योजण्यात आले. अपघाताची कारणे मीमांस करण्यात आली. या जहाजातून माल वेळीच उतरला न गेल्याने ही वेळ आल्याचे सिद्ध झाले. तत्कालीन सरकारने शक्य ती आर्थिक मदत लोकांना पोहोचवली. आज सुद्धा त्या 66 अग्निशामक कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली म्हणून 14 ते 21 एप्रिल हा राष्ट्रीय अग्निसुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद.